बिहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधर नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम् आदिनारायणं विष्णु ब्रह्मणं च वसिष्ठकम् श्रीरामं मारुतिं वन्दे रामदास सद्गुरु श्रीधरं स्वरूपसाम्प्रदाय अयोध्या मठ जानकी देवी रघुनाथ दैवत मारुती उपासना मस्त वाढविला परमार्थ जगे। जय जय रघुवीर समर्थ। मारुती हनुमान हा लंकेतून परत आलेला आहे। रामानी मारुतीचे आभार व्यक्त केलेले। आताचा जो प्रसंग आहे किंवा आताचे विचार आहे ते म्हणजे युद्धकांड म्हणून आहे। हे युद्धकांड जे आहे त्याच्यात पुष्कळ विषय महत्वाचे आहेत। फक्त युद्ध आहे असं नाही आहे। युद्ध तर आहेच आहे, तो काही विषय नाही आहे, तो काही मी फार भाग घेणार नाही। कारण यांनी हा बाण मारला, त्याने तो बाण मारला, अस्त्र मारलं, हे सगळा विषय तिथे येतो। तथापि जे संवाद आलेले जे आपल्याला साधक जीवनाला निश्चित उपयुक्त आहे
तेवढा विचार फक्त घेणार आणि उत्तरकांडाकडे जाणार आपण. कारण यावेळेला असं झालंय, 8च दिवस रामनवमीचा एक दिवस कमी आलाय, त्यामुळे सगळी धावपळ करावी लागणार आहे. राम मारुतीची प्रशंसा करतोय. कार्यम कृत्वा हनुमता दैवरपी दुष्करम मनसापि यदज्ञेन स्मर्तुम शक्यन्न भूतले. देवांनाही जे शक्य होणार नाही ते काम मारुतीने शक्य करून दाखवलं, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. भूतलावरती ते कोणालाही शक्य नाही. तो कार्यसिद्धी आता नक्की होईल अशी माझी धारणा आहे. मारुती आला हे ठीक आहे, पण पुढे सगळ्यांचं समुद्र उल्लंघन कसं होणार, ही एक समस्या त्या ठिकाणी रामाला वाटत होती. मारुतीला जानकीचं दर्शन झालेलं होतं. सुग्रीवही वानरवीरांची प्रशंसा करतो, मारुतीचीही प्रशंसा करतो. रामानी मारुतीला लंका कशी आहे बाबा सांग निदान, म्हणजे आपल्याला काही व्यूह रचना करायची म्हटली तर आपल्याला काहीतरी माहिती असू दे, म्हणून त्यांनी सगळे व्यूह रचना सांगितली. मी काय पाहिलं, थोडक्यात संबंध कोट तिथे तयार आहे. भोवती त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याकडे एक शब्द वापरला तो जळकोट, म्हणजे जळाचं तिथे बंदिस्त असतो, तो पार केल्याशिवाय लोकांना आत येता येत नाही. महाराष्ट्रातला किल्ला म्हणजे जळकोट किल्ला म्हणूनच तुळजापूरच्या जवळ आहे. आजही तिथले खंदक बघायला मिळतात, कशा पद्धतीने होतं ते सगळं रचना शिवाजी राजांनी केली होती, हे आपल्याला दिसतं तिथे. ते आहे चित्रकूट पर्वतावरती लंका आहे, हे सगळं वर्णन तो करतोय. आणि सुवर्णाचे तटच आहेत तिथे सगळे. याचं कारण काय आहे, एक तर कुबेराची ती खरी नगरी म्हणजे याचा सावत्रच भाऊ, त्यामुळे त्यांनी त्याचंही ऐश्वर्य त्याच्याकडनं सगळं घेऊन त्यांनी त्याला हकलून दिलेलं आणि त्याच्यात त्यांनी उपलब्धी केलेली मिळवलेलं. सोन्याची शिखरं असलेली राजमंदिर आहे, अनेक निर्मल तळी आहेत, हे सगळं तो सांगताय. पूर्व दरवाजावरती काय आहे, पूर्व दरवाजावर अनेक प्रकारची शोभायमान उत्तम विहिरी आहेत. पश्चिमेकडे हत्ती घोडे उभे आहेत. उत्तरेच्या दरवाजावरती घोडेस्वार पायदळ हत्ती घोडे हे सगळे आहेत. आणि पूर्वेकडेच आणि दक्षिणेकडे एकूण जर बघितलं तर जवळजवळ 10 लक्ष असे त्या ठिकाणी राक्षस वीर आहेत. घोडदळ, पायदळ, हत्तीदळ हे सगळं वर्णन तो सांगतो. पण मी एक गोष्ट मात्र नक्की केली, त्याच्या सैन्याचा समूहाचा चौथा भाग पूर्णपणे मी नाहीसा करूनच आलेलो आहे. उद्ध्वस्त केलं ते करून आलेलो आहे. सुग्रीव म्हणाला
ठीक आहे, मग आता आपण निघायचं कधी? म्हणून ज्योतिषाकडून मुहूर्त त्यांनी काढून घेतला. तो विजय मुहूर्त म्हणून समजला, म्हणजे दसरा. आता हे सगळं बघितलं, पण या बाजूनी समुद्र किनाऱ्यावरती तरी कसं जायचं? मग मारुतीने रामाला घेतलं खांद्यावरती, अंगदानी लक्ष्मणाला घेतलं, बाकी सेना आपापल्या बलाने ती किनाऱ्यापर्यंत आलेली आहे. आणि त्या ठिकाणी समुद्र तळावरती त्यांनी, समुद्राच्या किनाऱ्यावर त्यांनी तळ ठेवला. आता समुद्र उल्लंघन मारुती रायाला जमलं, बाकीच्यांना कसं जमणार? पुन्हा प्रश्न त्यांच्या समोर आला. आता काय करायचं? सगळ्या सुसरी मगरी महाभयंकर दिसत होत्या, पुष्कळ लाटा तिथे येत होत्या. रामाने मायेच्या साह्याने, मायेने आपला सीतेबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. एकदा ज्ञान झालं की शंकर म्हणताय, सुख आणि दुःख यातला भेद तो बघू लागतो जीव. पण जिथे शुद्ध होतं ज्ञान, शुद्ध ज्ञान, जे आचार्यांनी वर्णन केलेलं आहे, ज्ञान देवे तू कैवल्य, असं जे ज्ञान झालं, तर त्यावेळेला मात्र त्याच्या ठिकाणी सुख आणि दुःख हे संपून जात आणि केवल आनंद राहतो. आणि म्हणूनच राम हा परमात्मा आहे, पुराण पुरुष आहे, हे ओळखून सुद्धा तो त्या ठिकाणी मायेच्या साह्याने शोक करतोय. इकडे रावणाची स्थिती काय झाली? लज्जित झालेला, की एक वानर येत आहे माझ्या समोर, मलाच बोलताय, मलाच सांगताय, मीच त्याला शिक्षा म्हणून केली आणि त्यांनी सगळी लंका दहन केली. त्यांनी तो लज्जित झालेला आहे. परंतु सभेमध्ये बोलणं अवघड झालं, तरी तो बोलला. मग सगळ्या लोकांनी, कारण काय असतं, समानशील व्यसनशी संघ, समानशील मंडळी एकदा एकत्र आली की त्यांचं जे असते वृत्ती, ती सगळी समान असते. तसे हे सगळे दैत्यच होते. ते म्हणायला लागले की एवढ्यात काय घाबरायचं, आपल्याकडे आहे शक्ती, आपण बघू ते कसे येऊ शकतील. आता त्याची मुलंही बरोबरची झालेत. अक्षला त्यांनी त्या लंका दहनात जाळलंच आहे, मारूनच टाकलंय. आता एक त्याचा अजूनही मुलगा आहेच आहे, इंद्रजित आहे. मग सगळेच त्या ठिकाणी बोलू लागले, आपण त्या ठिकाणी ते येऊ शकणार नाही, ते कसे करतील, ते तुच्छ आहेत जीव सगळे. एक मारुती झाला, तो एकटा काय करणार आहे? तेव्हा मला काही उपाय सांगा. कुबेराला सुद्धा मी जिंकलं, त्याच्याकडलं विमानही मी घेतलं. वरुणाला नुसत्या हुंकाराने मी जिंकलेला आहे. मयासुराने आपली कन्या मला ती त्या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे मंदोदरी ही मयासुराची कन्या आहे. अशा प्रकारांनी असताना या वानरांवर काय आपण एवढं तुम्ही धरून बसता, अशा प्रकारचं त्यांनी त्याला सांगितलं.
परत तो रावण म्हणतोय बर का, हे बघा म्हणाला, तुम्ही जरी म्हणत असलात तरी मला त्या हनुमंताने फसवलं आहे. मला त्यांनी जिरोजे फजिती केली. सर्व जगातील वानर आणि मनुष्य या ठिकाणी काय करेल वाटलं, पण हे वेगळंच घडलं. रावण म्हणतोय की ते काही अध्यात्म रामायणामध्ये बर का, इतरत्र जसा उल्लेख आहे रावण झोपलाय आणि त्याला उठवतायत आणि करतायत, असला काही उल्लेख ना. शेवटी कुंभकर्ण म्हणतो, काय आरंभलेस तू, तरी काय आरंभलेस, हे काय योग्य आहे का? तुझा नाश तू करणारच आहेस. पण सीताहरणाच्या वेळेला जर महात्मा राम तुला दिसला असता तर काय झालं असतं, विचार केलास का तू? राम हा मनुष्य नाही आहे, तो देव आहे, तो निर्विकारी नारायण आहे. त्याची यशस्विनी पत्नी सीता ही तू आणलेली आहेस, ती लक्ष्मी आहे. त्यामुळे सर्व राक्षस समूहाचा नाश होणार आहे, हे लक्षात ठेव तू. अज्ञानाने जर कदाचित तू कर्म केलंस असं म्हणत असशील तर आता दुरुस्त कर आणि सगळ्या समूहाला शांत कर. इंद्रजित म्हणाला, रावणाला म्हणतोय तो, महाराज मलाच द्या ना परवानगी, मी रामाला, सुग्रीवाला, लक्ष्मणाला सगळ्यांना मारून येतो परत. विभीषण तिथे आला होताच दरबारामध्ये. त्यांनी सांगितलं, हे बघ म्हणाले, निकुंभ कुंभ अति काय, कोणीही रामापुढे टिकाव धरेल असं मला वाटत नाही. तुला सीता नावाच्या ग्रहाने ग्रासलेलं आहे, हे लक्षात घे. तेव्हा तू तिला त्याच्या स्वाधीन करून टाक. परत करणं हाच योग्य मार्ग आहे. मोठमोठ्या देवांनीही तुला सहाय्य केलंय, शंकरांची तुझ्यावर कृपा आहे. इंद्राच्या मांडीवर जणू जाऊन बसलेला आहेस, पण रामाच्या हातून तू जिवंत राहील असं मला वाटत नाही. अजून तरी सावध हो. त्यांनी सौम्य, पवित्र आणि कल्याणकारक असं विभीषणाने बोलणं केलं. तो त्या ठिकाणी बोलू त्याचा अपमान केलेला आहे. माझा भाऊ असून म्हणाला, कृतज्ञपणे माझ्याशी वागतोस का? धिक्कार असो तुझा म्हणाला. आणि विभीषणाचा त्यांनी धिक्कार केला. विभीषण तात्काळ आपल्या 4 मंत्र्यांसह, म्हणजे आजच मंत्री सगळे एका बरोबर 40 असतात, त्याच्यात काही वाटायला नको वेगळं. त्याच्याही बरोबर होते, 4च होते, पण होते. आकाश मार्गाने निघून रावणाला म्हणाला, आता तू तुझा नाश करून घे. कल्याणाची गोष्ट तुला सांगितलं, ज्येष्ठ बंधू असल्यामुळे पिता स्वामान तुला सांगितलं.
जानकीला तू हरण करून आलेला आहेस. महाविष्णू राम आहे, लक्ष्मी ही सीतामाई आहे. तेव्हा तू त्या ठिकाणी अजूनही ऐक. तो 4 मंत्र्यांसह आला. याचा एक भाग शंकरांनी अर्थ काय लावलाय बघा. परमात्मा हा 4 प्रकारचा असतो. शंकर सांगतायत स एव नित्य मुक्तोपि समाया गुण विसंबत कालः प्रधानम पुरुषो अव्यक्तम चेती चतुर्विधा. कोण आहेत ते 4 जण? म्हणजे काल, प्रधान, पुरुष आणि अव्यक्त हे 4 प्रकार त्या ठिकाणी असतात आणि ते मायेचे असतात. त्याच्यासह हा निघालाय, हा अर्थ त्यांनी तिथे लावलेला शंकरांनी. जन्मरहित असलेला परमात्मा हे सारं जग निर्माण करतो. स्वतः निर्विकार असून कालरूपाने जगाचा संहार करतो. ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्यावरून तो आलेला आहे हे सगळं सांगतो. विभीषणाने त्या ठिकाणी तात्काळ रावणाचा त्याग केला आणि रामाकडे निघाला. 4 मंत्र्यांसह तो आला. आता सगळ्यांना शंका आली, रावणाचा भाऊ हा कसा येतो आपल्याकडे शरण आलाय म्हणतोय. त्वमेव भाव मोक्षाय मुमुक्षु शरणं गतः. मी शरण आलो म्हणतोय. तेव्हा हे सगळे वानरवीर किंवा सगळेच जण सुग्रीव वगैरे, मारुती नाही, त्यांनी पाहिलं होतं ना विभीषणाला सगळं त्याचं वर्तन, त्यामुळे तो काही रागवला नाही. बाकी सगळे चिडलेले होते. मग रामानी सुग्रीवाची आणि सगळ्या प्रधान अशा वानर सेनेची त्यांनी समजूत काढली की असं काही रागवू नका. तो जो शरण आलेला आहे त्याला मला अभय द्यायला लागतं आणि ते मी देणार आहे. अहो, तो भीतीने येऊन त्याने घात केला तर काय, तो पराक्रमाने आलेला नाही. तो जो शरण आलेला आहे तो भीतीने आलेला आहे. शरणागतीमध्ये चुकीची जाण असावी लागते. आपण शरण जातो खरं, म्हणतो शरण, पण 10 वेळा शरण आलो म्हणतो, तिथून उठलो की जे करायचं तेच करतो. काय करावं याला, या वृत्तीला कधी थांबायची? त्याचा अर्थ इलाज नाही म्हणून हे नको, असं नको. ईश्वराची एक कमजोरी आहे. शरण शब्द उच्चारल्याबरोबर धर्म, कर्म, उपासना, योग सर्व भगवंत विसरून जातात. त्यांच्या मनात काहीच राहत नाही त्यावेळेला. शरण शब्द उच्चारल्याबरोबर ईश्वर मुग्ध होतो. सर्व नियम, कायदे, कानून ते विसरून जातात आणि त्या क्षणाला सगळं त्यांना देतात. सुग्रीवाच्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी अविश्वास वाटतो. जर यांनी आपल्याकडलं नियोजन सगळं बघितलं आणि त्यांनी जर तिथे घातपात केला तर काय आहे. पण राम इथे सावध आहेत. सच्चा शरणागत कोण असतो? सच्चा शरणागत कोण असतो? तर अपराध केला असेल तर अपराधाचा दंड ते स्वतः घेतात. भगवंताबद्दल एक आहे भाग,
अपराध जो आपला शिष्य करत असेल म्हणून शिष्यावरती जबाबदारी असते सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकण्याची, नाही तर ते स्वतःला शिक्षा करून घेतात. हे त्याच्यामधला भाग येतो. आणि म्हणून काय आहे, पद्मपुराणात एक गोष्ट आलेली आहे. विभीषणाकडून ब्रह्महत्या झाली. ब्रह्मा आणि म्हणून त्याला एका ब्राह्मणाने त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याला ते शक्य झालं नाही. मग गुफेमध्ये त्याला बंद केलं, खाणेपिणं दिलं नाही. राम तिथे गेले आणि म्हणाले, बाबा रे, मला काय करायची ती शिक्षा कर. तुमच्या लोकांचा कानून मला माहिती आहे. सेवकांनी अपराध केला तर दंड स्वामींना होतो. काय झालं? कृष्ण चरित्रामध्ये जेव्हा अपराध सनकादिक कुमारांचा द्वारपालांनी केला, त्या द्वारपालांना कोणाचा राग आला? भगवंताचा. तो राग त्यांनी सहन केला नाही का? काय त्या वराहाच्या वेळेला अवतारात त्या हिरण्याक्षरांनी कमी मारलंय का? अपराध स्वतः घेतात, हे त्याच्यात आहे. म्हणून मी सांगतो, हे मरणम मद्भक्तो हंतव्य कथम, त्याला मारू नका. विभीषणाला मारू नका, मला मारावं. सेवकाचा अपराध झाला तर स्वामीला दोष येतो, मी त्याचा दोष स्वीकारतो. आता ब्राह्मण घाबरला. मग ब्राह्मणाने त्याला बाहेर काढलं, विभीषणाला. त्याला स्नान वगैरे घातलं, खाऊ घातलं, रामाकडे पाठवलं. राम म्हणाले, ब्रह्महत्येचं तू या ठिकाणी प्रायश्चित्त घे. मग कसं घेणार? माझ्या भक्तांना दुसरं कोणी प्रायश्चित्त देऊ शकणार नाही. शरणागताच्या ठिकाणी कमजोरी भगवंताची असते. शरणागत परित्याग असं आहे. मूल प्रवृत्ती ही सत्यनाशी आहे. भय त्याचं असतं. भीतीने केलेलं काम अनुचितच असतं. भीतीने केलेलं काम, लोभाने केलेलंही काम अनुचित असतं. मग आता आपण लहान असताना मोठी माणसं जेव्हा वागत असतात तेव्हा किती राग येतो. भीतीनेच वागत असतो ना आपण. मग चांगलं काय योग्य, काय योग्य, सगळे प्रश्न येतात की नाही आपल्याला. तर त्या ठिकाणी आहे, भीती आणि लोभ ही चित्ताची कमजोरी असते. विभीषणाला अभयदान दिलेलं आहे, भगवंताला व्रत नाही, त्याला कसलंही काही नाही. त्याला फक्त एकादशी आहे, एकच व्रत आहे. जो शरण येतो त्याच्यासाठी तो काहीही करतो. म्हणून मत्स्य, कुर्म, वराह, ऐग्रीव या सगळ्या अवतारांमध्ये भगवंतानी त्या ठिकाणी एतत् व्रतम मम, त्यांचं रक्षण करणं भक्ताचं, हेच माझं व्रत आहे. अभयम सर्व भूतभ्या दधामी तम व्रतम. अशा वेळेला मी जो शरण येतो त्याला अभय देतो. संसारात जो शरण येईल त्याचं मी कधी अनिष्ट करून देत नाही. मग परत मनामध्ये प्रश्न असा येईल, आम्ही तर शरण येतोय सारखेच देवाला, शरणालो म्हणतो, मग आमचं अनिष्ट का जात नाही? पण ते आमचं वरकर्मीच बोलणं असतं.
आणि म्हणून याला महत्व आहे. ईश्वर अनादि आहे, जन्म मृत्यू नाही त्याला. ज्ञानाने कर्माचा नाश होत नाही, तर कर्मबंधाचा नाश होतो. यात एकच लक्षण असं, ज्ञानासोबत ध्यान आणि विवेक असेल तर भगवत साक्षात्काराची अनुभूती येते. म्हणून ध्यानालाही तितकंच महत्व आहे. आम्हाला विषय सुख नको आहे, चरणांची भक्ती हवी आहे. मग त्यावेळेला काय मिळतं? सुदर्शनम फल, भगवंताचं सुदर्शन होतं. आता सुदर्शन म्हणजे काय होतं नक्की? तो सगुण रूपात समोर दिसतो का? नाही. तुम्ही डोळे मिटले की काय होतं बघा. माऊलींनी वर्णन केलेले आपण अनेक वेळा ऐकलेले. नाम आठविता परी प्रगट पै जाहला, गोविंदा रे तुझे ध्यान ध्यान लागो म्हणून तो तिथे प्रगट होतो. नाम आणि रूप बरोबर आलं पाहिजे. दोन्हीही गोष्टी बरोबर प्रगट झाल्या तर तो अंतःकरणात प्रगट होतो. हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून तत्व दृष्टादृष्ट विजय हे त्याचं फळ आहे. दृष्ट आहे, अदृष्ट पण आहे. अदृष्ट इतरांना आहे, ते दृष्ट मला आहे. आणि अदृष्ट आहे ते म्हणजे अव्यक्त आहे, ते मला व्यक्त होतं, तो मला आनंद आहे. कोणी माना नका म्हणू, आपल्याला काय त्याच्याशी पडलंय, पण तो आहे त्याची जाणीव मला होते आणि त्या जाणीवेचं फळही मला मिळतं. ते कोणतं मिळतं? आनंद. आनंदे जाता आणि जीवन. आणि म्हणून तत्वज्ञानाने जीवन मुक्ती होते, भक्तीने दृष्टादृष्ट फळ मिळतं, या जन्मीही मिळतं आणि मृत्यू नंतरही मिळतं. नुसतं एक वेळेला मिळत नाही. आणि म्हणूनच त्याच्या ठिकाणी बघायचं आहे. आता ह्याला दोन फळं दिलेली आहेत विभीषणाला. शरणाला येतो, राज्याभिषेक त्याचा तात्काळ केलाय. रामेश्वरला जाताना आपल्याला डाव्या हाताला जिथे रामाने राज्याभिषेक केला ती जागा आहे. आधी अब्दुल कलामांची आहे, पण तिथलेच होते रामेश्वरच्या इथले, त्यामुळे अब्दुल कलामांचं स्मारक आहे. आणि त्याच्या पुढच्या बाजूला पुढे गेलं की डाव्या हाताला ही जागा आहे की जिथे रामाने त्याला अभिषेक केलेला आहे. आणि त्यातून समुद्र अंतर आहे बरंच, पण त्यांनी तिथून पाणी आणलेलं आहे आणि त्या पाण्याचा त्याला अभिषेक केलेला आहे. आणि सांगितलंय सूर्य चंद्र पृथ्वीवर राहील तोपर्यंत ही रामकथा पण राहील आणि विभीषणाचं राज्य याप्रमाणे या कथेमध्ये राहील. अगोदरच सांगितलं आणि त्याचा राज्याभिषेक केला त्यांनी. आज त्या ठिकाणी भक्तीचा विजय आहे. राम म्हणाले भक्तांच्या हृदयात सदैव राहतो. अनेक वर त्याला दिलेले आहेत. आणि ते देताना त्यांनी सांगितलं नयाचे राम राजेंद्र सुखम विषय संभवम त्वत्पद कमले सक्ताम भक्ती रे वसदास्तु. मला नको काही, आता राज्यही नको म्हणतोय, मला मी तुमच्या पायाशी आलेलो आहे. मला त्यांनी सांगितलं बाबा रे, मी तुझ्याकडे काही मागतच नाहीये, फक्त तुझ्या चरण कमलांशी माझ्या ठिकाणी भक्ती कशी राहील तेवढंच भक्ती प्रेम जडू दे. तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम. भगवंताला काय प्रार्थना असली पाहिजे? तुझं भक्ती सुख दे. मी भक्ती करतो नाहीच आहे खरं, मी करणारच कोणी नाही. आणि म्हणून या जगात जे माझे भक्त असतात ते वैराग्यरत असतात. त्या दृष्टीने त्यांनी सगळं पुष्कळ त्याचं सांगितलेलं आहे. आता
सुग्रीव विभीषणाशी मैत्री करतो. रावणाकडून एक शुक येतो, फितुरीसाठी पाठवलेला आलेला. त्यांनी लांबूनच बघितलं. रावणाच्या सांगण्यावरून तो आलेला आहे आणि आता हे समुद्र कसा पार करणार याचा विचार करतायत. राम त्याला मारायला धावतात. म्हणजे वानर सेना मारू नका म्हणाले, तो दूत आहे, मारायचं नाही त्याला. इकडे आता चिंता त्यांची सुरू झाली. आता समुद्र उल्लंघन करायचं कसं हा विचार सुरू झालेला आहे. समुद्र काही लवकर येईना. मग रामाने बाण मारेन सांगितलं. त्याच वेळेला समुद्र शरण आलेला. रामाची स्तुती केली आहे. रामाचा अमोघ बाण होता तो. सन्मार्गावरती मूर्ख लोकांना, जीवांना सन्मार्गावरती आणण्याचं एक उत्तम साधन होतं. ते म्हणतायत त्याला राम म्हणाले, हा माझा अमोघ बाण आहे, व्यर्थ तर जाणार नाही, कुठे सोडू हे सांग म्हणाले. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा रे, या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये द्रुमकुल्य पर्वताचा प्रदेश आहे. तिथे पुष्कळ पापी लोक आहेत. अहिर्निश ते पीडा देतात. हा बाण तिकडे तू मार, हे समुद्र सांगतो. रामाने तो मारलाय. तो समुदाय म्हणजे काय आहे? ते नक्षलवादी, आत्ताच्या भाषेत बोलायचं. तो समाज सगळा म्हणजे भिल्ल समाज होता की तो वारंवार त्रास देत होता. मग आता पुढे मी समुद्र उल्लंघन करून कसं जायचं सांग. तेव्हा समुद्राने सांगितलं, विश्वकर्म्याचा पुत्र जो आहे, नल आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे. त्याचा अर्थ नल हा इंजिनियर आहे. आपल्याला एकदम नुसतं सामर्थ्य नाही, खरोखर इंजिनियर असणार आहे तो. तसं त्यांनी त्या ठिकाणी बघितलं. त्याच्याकडून उदकावरती तू पूल बांधून घे. या कामी सगळी वानर सेना तुला मदत करेल, कारण त्या नलालाही ब्रह्मदेवाकडून वर मिळालेला आहे. हा सेतू केलास तर तुझी कीर्ती सर्वत्र जाईल. मग नलाला बोलवलं, नलाला आज्ञा केली, तो या ठिकाणी काय तुला पाहिजे ती वानर सेना बरोबर घे आणि पूल बांधायला लाग. हे सगळं करण्यापूर्वी ते म्हणाले, आपण शिवाची प्रार्थना करूया. म्हणून रामेश तिथे शिवलिंग स्थापन करण्याचं ठरवलं. आता शिवलिंग तिथे रामेश्वर मध्ये, आणि आता दिसतं तिथे गेलं तर असं आहे की तिथे लिंग स्थापन करायचं म्हणून मारुतीला पाठवलेलं आहे, मानसला, कैलासला, आणि तिथनं 2 लिंग घेऊन ये म्हणाले. म्हणून तो 1 नाही तर 2 लिंग घेऊन आला शिवाकडून. आता स्थापन करायचंय. आता इथे स्थापना जर करायची, पूजा करायची,
म्हणून अगस्त्य ऋषींना बोलवलेलं आहे. अगस्त्य ऋषींनी त्या ठिकाणी त्याची स्थापना केलेली आहे. हा एवढाच उल्लेख आहे. अद्भुत रामायणात मात्र अद्भुतच सांगितले बर का. तर रामायणच अद्भुत आहे. तिथे सांगितलंय त्याची स्थापना करायची तर अगस्त्य म्हणाले की वैदिक ब्राह्मणाला बोलवा. आता वैदिक ब्राह्मण तिथे कुठून येणार, कोणाला आणणार? तर म्हणाले लंका जवळ आहे, आणि लंका जवळ आहे रावणच वैदिक ब्राह्मण आहे, बोलवा त्याला. आणि मग म्हणाले राम जर तिथे बसणार असतील पूजेला तर त्याची पत्नी नको का? त्याला सांगा की सीतेला घेऊन जाताना घेऊन जा. सगळं अद्भुत. आणि तशी प्रार्थना केली आहे. आणि रावणाने स्वतः संकल्प सोडलाय की माझी पत्नी ही रावणाने नेलेली आहे, तिला परत आणण्यासाठी, रावण वधासाठी मी तुझा इथे हे संकल्प करून शिवलिंग स्थापन करतोय. रावणानेच सांगितलं आणि रामाने संकल्प सोडला. हे अद्भुत रामायणात आहे, इथे नाहीये. गंमतशीर आहे सगळ्या गोष्टी तिथे. असो, मग त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. पण झालं काय, तो मुहूर्त टळून जायला लागला. म्हणजे तिथे रामेश्वरला ही गोष्ट सांगतात, लिखित कुठे आपल्या ग्रंथात नाहीये, पण तिथे सांगतात. तर ते जे शिवलिंग आहे त्यांनी एकच आणायला सांगितलं आणि 2 आणले, पण आणायला उशीर झाला. म्हणून रामाने अगस्त्यांच्या वालुकेचं लिंग केलेलं आहे. आणि त्या लिंगाची स्थापना केलेली आहे. पण त्यांनी 2 आणली, यायला उशीर झाला, रागवला. ठेव म्हणाले. ते ठेव म्हणाल्यावरती समुद्र आला आणि त्यांनी गडप केलं एक लिंग. आणि एक लिंग तेवढं राहिलं. ते राम म्हणाले असं करू नकोस, कैलासहून आणलेलं आहेस ना. आणि ते चित्ररूपाने ती कथा तिथे लिहिलेली आहे. आणि आजही ते मंदिर तसं बघितलं तर समुद्रातच आहे. समुद्रात आहे. कारण जर तुम्ही त्या कैलासच्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं, थोडे पुढे यायला लागलात, तर आजही पावसाळ्यामध्ये समुद्राचं पाणी खालून वर येत असतं, किंवा या आत्ताच्या लिंगाच्या हितून सुद्धा बाहेर येत असतं. आणि एक माहिती म्हणून सांगून ठेवतो बर का, गोड बोले तुम्हाला, तिथे फक्त कोकणस्थ ब्राह्मणालाच प्रवेश आहे, बाकीच्यांना नाहीये. काय वैशिष्ट्य आहे माहिती नाही, पण आतमध्ये प्रवेश हा कोकणस्थ ब्राह्मणाला पूजेचा, बाकीच्यांना नाहीये. ते काय आहे तिथलं तंत्र ते माहिती नाही. विचारतात आणि ते समजूनही घेतात. आम्हालाच कसं भाग्याने उमऱ्यापर्यंत जायला मिळालं माहिती नाही, तरी मिळालं उमऱ्यापर्यंत का विना, पण सगळं त्यांनी उपचार केले त्यावेळेला. पण तिथे ते लिंग तसं आहे आणि चांगलं ते त्या ठिकाणी आहे. आणि राम मग ते सगळे करायला लागले. सगळ्यांनी येऊन त्या ठिकाणी दगड गोटे निर्माण केले होते, ते सगळेच्या सगळे आतमध्ये टाकले. तर सगळे लिहित बसायचे. ती जागा सुद्धा अजूनही आहे. तिथला एक पत्थर राम लिहिलेला असा त्या रामेश्वर मध्ये अजूनही आहे, की तिथे राम लिहिलेला असे पत्थरच्या पत्थर वानर सेना नेऊन टाकत होते पाण्यामध्ये. म्हणजे काय सामर्थ्य असेल वानरांचं सुद्धा, ते पाहण्यासारखं आहे. आणि मग त्यांनी तो तिकडे नेला, तिथे टाकायचे, तो तरंगायचा. रामचरित मध्ये मात्र लिहिलेलं आहे. ते काही महत्वाचे प्रसंग तेवढे तुमच्या पुढे मांडतो, आपल्याला उपयोगी पडतात. की सगळेच जण रामाचा नाव लिहून दगड टाकतात तर तरतायत. रामाने विचार केला, मी मदत करतो, थोडी मी नको का करायला, सगळेच जण करतायत तर.
म्हणून तो तिथनं दगड उचलतो, एक टाकतोय बुडतोय, दुसरा टाकतोय बुडतोय. वाईट वाटतं. हा काय प्रकार म्हणाला, मी टाकतोय तर तो बुडतोय आणि ते टाकतायत तर तरतायत, हा काय प्रकार आहे. वाईट वाटतं. म्हणून मारुतीला बोलवलंय त्यांनी. मारुती काय भानगड आहे ही बाबा. सुग्रीव येतो, मारुती येतो, जांबवंत असतो. हे का होतंय, माझं किती दैव वाईट आहे, मी इतकं का कर्म केलेलं आहे, असं का व्हावं. तेव्हा मग त्यावेळेला मारुतीने सांगितलंय, हे प्रभो आपका नाम लिया तो कोई भी जीव तरून जातो, पण आपण ज्याचा त्याग करता तो कसा तरेल. आपण ज्याचा त्याग करतात, टाकून देतात, त्याला कोण तारणार आहे. त्याच्यामुळे तो काही तरत नाही. तसं वाईट वाटायचं नाही, तुमचं सामर्थ्य वेगळं आहे. तुम्ही त्याग करताय म्हणून तो तरत नाहीये. अशा प्रकारचे वर्णन तिथे दिसलं. आणि मग रावणाने सगळं, त्या शुकाने सगळं बघितलं, घाबरला. त्यांची तयारी, आता पूल बांधणं सुरू झालंय, केलेलं. त्यांनी रावणाला जाऊन सांगितलं. हे सगळं बघितलं आणि रावणाने मग तिथून लांबून पाहिलं नगराच्या कोटावरून की यांची तयारी तर सगळीच झाली आहे, सगळेच जण यायला लागलेले आहेत. शुक सांगू लागला, महाराज आता हे युद्ध थांबवा, राक्षस कुळाचा नाश आहे. आपण स्वतःच्या बळावर आणलंच खरं, पण ते बळ तुझा सैन्य आणि बांधव यांना खुशाल दाखव. उद्याच्या दिवशी कोट आणि वेश सर्वच्या सर्व राक्षस सैन्यांच्या शरांना हा विध्वंस करणार आहे. हे सगळं त्याने ऐकलं, तो रागवलाय. अशा प्रकाराने त्याला शिक्षा करेन म्हणून सांगितलं. आता तो त्या ठिकाणी निघाला. शुकाने सांगितल्यावर रावणाला शरण जाण्याचा विचार सांगितला. पाताळातून माल्यवान मंदोदरीचा पिता पण आलेला आहे. त्यांनीही पुष्कळ त्याला समजावून सांगितलं. आता हळूहळू करत त्या सेतूवरून सगळे जण लंकेच्या बाहेर आलेले, किनाऱ्यावरती पोचलेले. ही ते एक कथा आहे, गोष्ट आहे, ह्याच्यात नाही आहे ती, म्हणजे कल्पना देतो अगोदर, पण मला ती फार भावते म्हणून फक्त सांगायचं. स्वानंद सुखाय सांगायचं एवढंच म्हणतोय मी. तुम्ही ऐकलंही येतो, काही विषय नाही. जसा सेतू पुरो व्हायला लागला तसा रामाला मेरू पर्वताने हाका मारलेली आहे. मेरू म्हणतोय, अरे मला तरी सेवेला घे, कारण प्रत्येक जण येतोय आणि मदत करतोय. खारुताई येते, बाळूत लोटते, जे काही 4 कण लागतील ते त्या सेतूवर नेऊन टाकते आहे. त्या जीवाचं राम सुद्धा कौतुक करतोय. आपली बोट त्यांनी तिच्या शरीरावर फिरवली, त्याची खूण आजही आहे आणि म्हणून खारीच्या पाठीवरती 3 बोट आहेत. तसं तो म्हणतोय, मला पण मदतीला यायचंय, पण मला येता येत नाही, मी अचल आहे, तू घेऊन चल मला. मारुतीला तो सांगतो, जा रे बाबा, तू आधी त्याला घेऊन येतो, फार रडतोय तिकडे. मारुती म्हणाला, आता काय काम आहे आपलं, झालंय की होऊ दे, तू आण त्याला तिथे. आता रामाची आज्ञा म्हणून तो गेला. मेरू पर्वताला म्हणाला, कुठून यायचंय तुला सांग, कुठलं शिखर उचलोय, उचललं, निघाला. आला खरा.
मध्यावर आला तर त्याला आवाज आला, सीतावर रामचंद्र की जय. सेतूचं काम पूर्ण झालं, म्हणाला आता तुझा अडथळा तिथे कशाला परत राहा, इथेच तो मारुतीस तो. त्यांनी त्याला तिथे ठेवलं आणि तो परत आला. मारुती म्हणाला, हे काय आणलं नाहीस त्याला, काय करू आणून, म्हणाला एकेकाची अडचण आणि परत त्याचं काय करायचं, हा नको विषय. तुमचा सीतावर रामचंद्र की जय घोष ऐकला, म्हटलं सेतू पूर्ण झालाय, कशाला त्याला आणायचं, मी त्याला तिथेच ठेवून आलो. मग रामाने वाईट वाटलं, पण आता बोलणार काय मारुती समोर, धन्याची सुद्धा अडचण होते काही वेळेला. गप्प बसला. मनोमन मेरू पर्वताला सांगितलं, बाबा रे, मी तुला एक गोष्ट वचन देतो, पुढल्या अवतारामध्ये मी तुझ्या सान्निध्यात येईन, तोपर्यंत वाट बघ. तुझ्या अंगाखांद्यावर कळेन, तुझी पूजा करेन, तुझ्या अंगाखांद्यावरती मी फळं खाईन, नाऊ मखू घालेन आणि मी पण टाईन त्याच्यात. तू काळजी करू नकोस, अखंड स्मरणामध्ये राहा. तोचा गोवर्धन पर्व काय असू शकतं, म्हणजे किती भक्ती प्रेमाचा भाग असतो बघा. भगवंत कोणालाही वाया घालून देत नाही, लक्षात ठेवा तुम्ही. भक्ताच्या अंतःकरणातल्या प्रेमाला तो दाद देतो, कल्पनाही करता येणार नाही आपल्याला, आणि आपल्याला खरंही वाटत नाही, खरंच असं होऊ शकेल का, पण होत आहे. अशा पद्धतीचं ते होतं. आता सेतू बांधून पूर्ण झालेला आहे. आता तिथे वेढा पडलेला आहे. इंद्रजित जातोय आणि तिथे वानर सेना बरोबर युद्ध व्हायला लागतं. त्या ह्याच्यामध्ये युद्धामध्ये सुरू झाल्यावरती आणि त्या याच्यावर आठवला म्हणून प्रसंग सांगतो. सेतू पूर्ण झाल्यावरती अद्भुत रामायणात आहे. रामाला सांगितलं, ते रावणाला सांगितलं राक्षसांनी असे असे लोक आले, ती करतायत, यात काय विशेष आहे, मी सुद्धा म्हणाला तारून दाखवू शकतो, माझ्यातही सामर्थ्य आहे, माझ्यातही सामर्थ्य आहे, मी दगड काय समुद्रावर तारू शकतो. मंदोदरीला कळालं, त्यांनी सगळ्या वानरांना बोलवलं, या उद्या सकाळी तिथे तीरावर, मी दाखवतो तुम्हाला तरुण. आणि खरंच रावणाने दगड टाकला आणि तरला, दगड टाकले तरले. मग रात्री मंदोदरीने विचारलं, ही काय नक्की भानगड होती ते सांगा. अगं काय मंदोदरी सांगणार, मीच रामाचं नाव घेत होतो, दगड टाकत होतो. अद्भुत रामायण, मीच रामाचं नाव घेऊन दगड टाकत. ही अशी त्याच्यातली अद्भुतता. आणि मग त्यांनी त्यावेळेला हे केलं, त्यांच्या त्या युद्धामध्ये इंद्रजिताने मारुतीवरती अस्त्र प्रयोग केला, मारुती बेशुद्ध पडला. हे झाल्यावरती राजवैद्याला घेऊन या हे त्यांनी सांगितलं. आता रावणाकडलाच राजवैद्य, त्याला यायचंच होतं, निमित्त मिळालं. विभीषणाने मार्ग दाखवला कसं त्याच्याकडे जा. मग मारुतीराया गेला, त्याला घेऊन आला, म्हणाला द्रोणागिरीवरची संजीवनी वनस्पती जर तू घेऊन आलास तर सकाळपर्यंत हा व्यवस्थित होईल.
म्हणून तात्काळ मारुती गेलेला आहे द्रोणागिरीवर. आपण परवा पाहिलो होतं ना याला, धवलगिरी इकडे पाहिला, मागे नंदन, त्याच्या पुढच्या अर्थात द्रोणागिरी, म्हणजे कैलासची बाजू येते. आणि आजही त्या कैलासला आम्ही गेलो असताना बघितलेलं की तिथे रात्रीच्या वेळेला जेव्हा मोकळं असतं तेव्हा वनस्पती चमकते, ती वनस्पती चमकते. आणि त्याच्यातली तो हा घेऊन आलेला आहे द्रोणागिरीहून. अशा प्रकारचं झालं. आणि हा त्या ठिकाणी बरा झालेला. वानरांना आनंद वाटतो. आता एक 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 जण तिथे युद्धाला यायला लागले. रावणही येतो. मय शक्ती विभीषणावरती तो टाकतो. रावणाने त्याच्यावरती प्रहार केलेला. मारुती लक्ष्मणाकडे ज्या वेळेला म्हणतो तेव्हा शक्ती रावणाच्या रथाला लागते आणि रावण रामावर धावून येतो. राम रावणाचं युद्ध होतं. अशा प्रकाराने त्यांनी बघितलं. इकडे जेव्हा हा गेलेला आहे मारुती आणायला वनस्पती, तेव्हा रावणाने त्याच्यावरती व्यत्यय निर्माण व्हावा म्हणून कालनेमी दैत्याला पाठवतो. कालनेमी दैत्य काय करतो? रावणाला मारुतीला पाणी पिण्याच्या निमित्ताने थांबवलेलं आहे. कपटी रूप आहे. पण तिथे एक मगर असते, महामगर असते ती. तेव्हा तो त्या ठिकाणी त्या मगरीला, मगर त्याला आत ओढून नेते. मारुतीला ओढून नेल्यावरती तिथे तिने अप्सरा रूप तिचं प्रगट होतं. ती सगळा कालनेमीचा वृत्तांत सांगतो. हा दैत्य आहे, हे पाणी प्यायला लावेल आणि तुला इथे बेशुद्ध करेल, तू हे पाणी पिऊ नकोस वगैरे वगैरे. तिने त्याला सगळी सावधगिरीची सूचना दिली. आणि मग ती मगर मुक्त झाली. आणि हे झाल्यावरती मारुती वर येतो आणि लगेच कालनेमीचा वध करतो. हाच कालनेमी कृष्ण अवतारामध्ये कंस म्हणून आलेला आहे. अशा प्रकाराने झालेला आहे. मग कुंभकर्णाला बोलवलेलं आहे. चल आता युद्धाला. तो म्हणाला हे तू करू नको. तर म्हणाला तू नाही, मला उपदेशाच्या गोष्टी सांगू नको. नाही तर मी एक गोष्ट करेन म्हणाला, मीच तुला मारून टाकेन. मग म्हणाला तुझ्या हातनं मरण्यापेक्षा मी रामाच्या हातनं मेलेलं केव्हाही चांगलं. म्हणून तो जातो आणि कुंभकर्ण युद्धाला तयार होतो. कुंभकर्ण विभीषणाला आलिंगन देतो. वानरांचा चुराडा करू लागतो. राम संतापतो. राम आणि कुंभकर्णांचं युद्ध होतं. देवगंधर्वांनी रामावरती पुष्पवृष्टी केली. नारद येतात, स्तुती करतात. रावणाला आता अतिशय वाईट वाटतं. इंद्रजित सांत्वन करतो. आणि तो मात्र इंद्रजित, हे त्याला ज्ञान आहे बर का इंद्रजिताला, की आपण काही वैदिक कर्म केलं की आपल्याला शक्ती प्राप्त होते. म्हणून तो सांगतोय रावणाला मी आता एक यज्ञ करतो म्हणाला. आणि त्याप्रमाणे तो यज्ञाला एका गुप्त ठिकाणी जातो. तिथे गेल्यावरती तो यज्ञ प्रारंभ करतो. आणि हा दुष्टांचे यज्ञ जे असतात ना ते रात्री असतात बर का. सूर्यास्तानंतर यज्ञ सामान्य माणसांनी करायचे नसतात. फक्त एकच यज्ञ करायचा असतो, एकच यज्ञ करायचा असतो. आणि तो म्हणजे रक्षोघ्न हो, म्हणजे वास्तू शांत करताना
आदल्या दिवशी करावयाचा होम. आदल्या दिवशी करावयाचा होम. त्याला जमीन असली पाहिजे, पण त्याच्यात विधीमध्ये त्याचे संस्कार आहेत सगळे. जमीन असली पाहिजे आणि म्हणून त्याला महत्व आहे. तो फक्त त्याच्यातही रात्रीचा काय ती दैत्य शक्ती असते म्हणून. पण सूर्यास्ताच्या अगोदर पुण्यावाचन आणि सूर्यास्तानंतर विधी प्रारंभ रात्री 12 पर्यंत, हा त्याच्यातला एकच भाग. बाकी सगळ्या दुष्ट शक्तींचे होम रात्रीचे. तर हा करतोय तिथे निकुंभा देवी समोर. आणि मग लक्ष्मण आणि हनुमान दोघ जण जातात आणि त्या यज्ञाचा विध्वंस करतात. लक्ष्मणावरती तो धावून येतो, परंतु त्याच्यामध्ये इंद्रजिताचं कवच फाटलं जातं. लक्ष्मण खाली पडतो. त्याच वेळेला लक्ष्मण इंद्रजिताचे धनुष्य, रथ, घोडे यांचा नाश करतो. इंद्रजितही दुसरं धनुष्य घेऊन वानरांचे दाणादाण करतो. शेवटी लक्ष्मणाने इंद्रिय शक्ती त्याच्या अंगावरती सोडली आणि इंद्रजिताचा वध केलेला आहे. देवांना वानरांना आनंद वाटला. रावण हे ऐकून पुत्रशोक होऊन मूर्छित झालेला आहे. सीतेला मारण्यासाठी जातो, पण शुपार्श्व रावणाचा प्रतिकार करतो. उरलेल्या राक्षसांना घेऊन रावण रामावरती येतो. रामाचा बाण लागून लक्ष्मण जातो. शुक्राचार्यांची भेट घेतो. शुक्राचार्य होम करण्यास सांगतात. विभीषण ही वार्ता रामाला कळवतो. शर्मा होमस्थान दाखवते. होमाचा विध्वंस केला जातो. शेवटी मंदोदरी तिथे येते, पुष्कळ शोक करते, विटंबना करते. मग तो अनुष्ठान सोडून येतो आणि मंदोदरीचं सांत्वन करत असतो. रावण युद्धाला येतो. मारुती बरोबर युद्ध होतं आणि मारुती मूर्छित होतो. सावध होऊन लढाई करतात. राम रावणाचं घोर युद्ध होतं. किती वेळा त्याला मारलं तरी मस्तक त्या ठिकाणी संपत नाहीये. तेव्हा विभीषणाने त्याला सांगितलं, 2 हात त्याचे तोडले, हे केलं, पण त्याची शक्ती काही ती थांबत नाही. म्हणाले, तू त्याच्या नाभीमध्ये बाण मार. त्याप्रमाणे रामाने त्याच्या नाभीमध्ये बाण मारला आणि त्या ठिकाणी रावण गतप्राण झालेला आहे. रावणाने ही विरोध भक्ती प्राप्त करून घेतली, म्हणजे त्या ठिकाणी प्राण त्याचा बाहेर पडल्याबरोबर रामाच्या शरीरात येऊन मिळालेला आहे. अशा पद्धतीने सांगितलं. नारदांनी वगैरे येऊन देवाचे प्रार्थना केली. रामाचे सगळ्यांनी आभार मानले. मंदोदरी विभीषण शोक करू लागतात. लक्ष्मणाने विभीषणाचं सांत्वन केलं. विभीषण रामाकडे येतो, त्याच्याकडून उत्तर कार्य करवतो. विभीषण स्त्रिया लंकेत पाठवतो. सर्वत्र आनंद होतो. विभीषणाचा राज्याभिषेक होतो. विभीषणाला नजराणे देऊन रामाकडे येतो. रामालाही आनंद वाटतो. मारुतीला सीतेकडे पाठवतो आणि राम सीतेला भेटतो. मारुती रामाचं भाषण तिला कळवतो आणि मग जानकीचं भाषण मारुतीलाही कळवतो. जानकीला आणण्यासाठी विभीषण सांगतो, परंतु त्यावेळेला राम सांगतात की अरे तू या ठिकाणी लक्षात घे, ती आज परक्याच्या घरात राहिलेली आहे, तेव्हा मी तिचा स्वीकार तसा करणार नाही. सगळ्यांना वाईट वाटतं, कोणी तसं नाही.
मग तिथे त्या ठिकाणी तातडीने तो म्हणाला, काय करावं लागेल? तर म्हणे, अग्निपरीक्षा द्यावी लागेल. अग्निपरीक्षा म्हटल्याबरोबर ठीक आहे म्हणाले, घ्या अग्निपरीक्षा. हिते योजना काय होती हे अगोदर आपण पाहिलेलं आहे. रावण पळवणारे त्याच्या आदल्या दिवशी रामाने मूळ सीता ही अग्नी स्वाधीन ठेवली होती. ही मायावी सीता बरोबर दिलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मायावी सीतेला परत करायचंय आणि मूळ सीतेला परत आणायचंय त्या अग्नीच्या माध्यमातूनच. म्हणून ती अग्निपरीक्षा त्यांनी घेतली. हा अर्थ तिथे समजून घ्यायचा आहे. भक्ती श्रद्धा भावानीच परमेश्वराला आपल्याला जाणता येतं हे लक्षात येईल. मग राज्याभिषेक तर विभीषणाचा झाला होता, सीतामाईंचा स्वीकार झाला. सगळे जण मग त्या ठिकाणी निघालेले. पार्वतीसह शंकरही रामाला भेटायला आले. दशरथला घेऊन आलेले भेटायला अव्यक्त रूपामध्ये. रामाच्या आज्ञेने इंद्रही मेलेल्या वानरांना जिवंत करतो, सगळ्यांचा सत्कार करतो. निरोप घेऊन पुष्पक विमानातून विभीषण राम लक्ष्मण सीतेला पाठवून देतो. बाकी सगळे आम्ही येणार म्हणाले. जितके जण आले तेवढ्यांना घेऊन ते अयोध्या नगरीत आलेले. जाताना ठरवल्याप्रमाणे भरद्वाज अत्री ऋषी सगळ्यांकडे गाठ घेतली, निघाले. आता उद्याला तो म्हणालेला, मी पाडव्याचा सूर्योदयाला तो आला नाही राम इथे, तर मी अग्नी प्रवेश करेन. भरतानी ठरवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी करू नये. मला इथे येतोच आहे, पण तो करू नये त्यांनी, म्हणून मारुतीला अगोदर पुढे पाठवलेलं आहे. मारुती आणि भरताचा संवाद होतो. म्हणाला, मी एक दिवस रात्री असं मला आकाशात दिसलं की एक पर्वत घेऊन कोणीतरी चाललेला आहे. ती संजीवनी घेऊन येत होता, हे त्यांनी पाहिलेलं होतं. तेव्हा माझ्या मनात आलं, तुझ्या त्याच्या बरोबर आपणही जावं, काहीतरी गोष्ट असेल म्हणून. नका, नाही आलात बरं झालं म्हणाले, मीच होतो तो, असं असं. अशा पद्धतीचा संवाद त्यांचा झाला. आणि राम येत आहे. मग गुहकाला घेऊन आले. येताना गंगा मातेला त्यांनी सीतामाईने जे कबूल केलं होतं ते तिची ओटी पण तिने भरलेली आहे. अशा प्रकाराने सगळ्यांचं कुशल करून सगळेच जण ते तिथून परत आलेले आहे. नंदग्रामामध्ये सगळे जण उभे राहिलेले, सगळ्यांना आनंद झालेला. गुरु आलेले आणि मग पुष्पक विमान सुद्धा उतरल्यानंतर कुबेराला देऊन टाकलेलं आहे. राम राज्य स्वीकारतो. मंगल स्नान होतं. सीतेला अलंकार घालून सजलं होतं. रामाला रथारूढ होऊन सगळं अयोध्येतनं मिरवणूक काढली जाते. राम कौशल्येला इतर मातांना वंदन करतो. रामाज्ञेनी भरत सर्वांना मंदिरे राहण्यास देतो. चतुर्विध जल आणून राज्याभिषेक रामाचा होतो प्रत्यक्ष. पार्वतीसह शंकर रामस्तुती करतात, इंद्रस्तुती करतात, पितर यक्ष गंधर्व सगळेच जण करतात. सर्वत्र आनंद होतो. राज्यात सर्वत्र अब्दानी देणग्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मारुतीलाही वरदान दिलेलं आहे. गोहक भेटतोय, सगळ्यांना सगळं दिलेलं आहे. अशा प्रकाराने होऊन आता कोणी जाण्याचं म्हणून नाव घेत नाही. सगळे चालतात. आता जाणार तर जा तरी कसं म्हणावर आम्हाला प्रश्न पडला. पण आपल्याकडे काही संकेत असतातच. चाल, हे न बोलतात शब्द विण संवाद काय असतं लक्षात घ्या. नारळ हातात दिला की आपल्याला हालायला सांगितलंय, ओळखायचं असतं. नारायणी प्रत्येक रामाने सगळ्यांना सगळं दिलं आणि नारळही हातात दिला. आता लोकांनी ओळखले की आपल्याला जायला सांगतायत, गेले सगळे. मारुती कुठे जातोय? मारुती जायलाच तयार नाही.
मग काय झालं, आता म्हणाले हा याला कसं घालवायचं, आणि त्याच्यात प्रश्न आणिक एक झाला. सीता नाही म्हणाल्या सगळ्यांना सगळं दिलं, मारुतीला काहीच दिलं नाही, याला काय अर्थ आहे का काही? नाहीतरी पुरुषांना व्यवहार कमीच असतो, शिक्कामोर्तबच आहे ते पहिल्यापासून, त्यांना कळतच नाही काय. बर, मग आता काय तिला वाटलं, ती म्हणाली मी एक हार माझ्या गळ्यातला देते, यांचा देणार नाही, माझ्या माहेरचं देणार. माहेर काही या लोकांची संपत नाही, आणि किती वयाचं उदत माईंचाही आम्ही ऐकलंय बर का बरेच वेळेला, माझं माहेर पंढरी नाही कडा, असं कितीही मिळू देत तरी आमच्याकडे आणि त्यांच्याकडे ते. ती सीतामाई म्हणाली मला माहेरून आलेला हार आहे तो मी मारुतीला देते, म्हणजे कोणी बोलायला नको. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असतं ते एक, हे आत्ताच नाही मूर्खासारखं, हे ते तिने स्वतःचा हात दिला, त्यांनी घेतला. ते दोघं जण राम बघत बसले, बोलले नाहीत काही, असू दे तुला काय द्यायचंय ते, दिलं. मारुती पटकन गेला बाहेर बसला झाडाखाली, एक एक मणी तोडत बसला. शेवटी ती म्हणाली, बाहेर आले दोघं जण, मारुतीचं बघितलं, वानर ते वानर म्हणाले, दिलं ते दिलं, त्यांनी फोडूनच टाकले म्हणे. अरेच्या, रामाला ते आवडलं, नुपेक्षी कदा रामदासाभिमान, रामाला आवडलं. काय म्हणाला, काय करतोय? नाही मी म्हण्यामध्ये राम आहे का बघतोय, असा राम बघायचा असतो. लक्ष्मण म्हणाला कुठे असतो राम, सगळीकडे म्हणाला, यात मला दिसला नाही, कढीचा अहंकार आहे ना, मी दिलाय, माझं आहे, माझ्या माहेरचं आहे, म्हणून त्यात राम दिसत नाही तिला त्याला. मग त्यांनी सांगितलं काय, मग राम लक्ष्मण म्हणाला मग काय तुझ्या हृदयात तरी आहे का तो, आहे म्हणाला, म्हणून छाती विदारण केलं, आणि राम आणि लक्ष्मण तिथे सीतांनी तिघही जण त्यांनी दर्शन करवलं. हे प्रेम आहे, निर्व्याज निर्हेतुक भक्ती प्रेम आहे, हे त्या ठिकाणी घडू शकतं, हे लक्षात ठेवा, याला महत्व आहे खूप. मग राम म्हणतो अरे आता तू किती दिवस राहणार, आता सुग्रीवाकडे जायला हरकत नाही तुला. म्हणाला तुम्ही कसं असं सांगता मला जायला, तुम्ही कसं असं सांगता, तुम्हीच मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. दास हा कुठे असतो, दास म्हणाला मला स्वामी जवळ, देहदृष्ट्या मी तुमच्या जवळ राहणार, जीवदृष्ट्या तदंश, जीवदृष्टीने मी तुमचाच अंश आहे ना, सगळे अंश ईश्वराचे, मग तो आहे ना. आणि आता मला सांगा तिसरं, आता राम बोलणार काय त्याच्या पुढे. मग त्यांनी प्रश्न केला की एवढं जर सगळं आहे तर सर्व विश्वच ब्रह्म आहे, तुम्ही ब्रह्मात मी पण ब्रह्म आहे, मग गेलो काय आणि मी असलो काय, यात काय फरक आहे सांगा, मी कुठे जाऊ. रहा बाबा रहा म्हणाले. म्हणून मग त्यावेळेला ठरलं राम असेल तिथे हनुमान आहेच आहे, पण मारुती एकटा असेल तिथे राम असेल असं नाही, राम असेल असं नाही, हे लक्षात घ्या. आजही त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. हे प्रेम आहे त्यातलं भाग किती असू शकतो. आणि म्हणून ते सगळं झालं. मग सगळ्यांनी बघितलं, मग त्यांनी त्या ठिकाणी पुष्कळ विषय सांगितलेला आहे. राज्याभिषेकानंतर पार्वती, आता हा उत्तरकांडाचा भाग अगदी थोडक्यात घेतो, की त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी असं आहे की सगळ्यांचे पूर्ववृत्तांत सांगितलेले, गेल्या जन्मी हा कोण होता, हा कोण होता, हा कोण होता. पार्वती विचारते अगस्त्य मुनी
या ठिकाणी आलेले आहेत. इंद्रजिताचा विशेष विचार सांगितला. अगस्त्य आणि रावण कुळाची तो कथा सांगतोय. रावणाचे माता पितर बंधू बहिणी यांची सगळी हकीकत सांगली. पौलस्त्यांचा पुत्र कसा आहे, त्याची जी पहिली पत्नी होती ती देवकन्या होती. ती त्या ठिकाणी गेल्यानंतर कुबेर हा तिचा पुत्र. पण पुढे माल्यवान हा वर आला होता. त्यांनी बघितलं कैकसी नावाची आपली कन्या याला दिलेली आहे. रावण आणि हा कुंभकर्ण हे दोन पुत्र अगोदरचे झालेले, नंतर विभीषण आणि ही शूर्पणखा ही त्याची मुलं आहेत. अशा प्रकाराने सांगितलं. सुमालीनी येऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडून त्यांनी वरप्राप्ती करून घेतली ती कुबेराने. पण सुमालीनी येऊन लंका घेण्याचा मानस केला आणि कुबेराला लंकेतून घालवतोय. कुबेर लंकेत शंकरांच्या आश्रमात राहतोय आणि म्हणून म्हणजे आता कुबेर नगरी म्हणजे अलकनंदा नदी जी बद्रीमध्ये आहे, तिथे वरच्या बाजूला जी अलकनंदा वाहत येते तिथे कुबेर नगरी आहे, लक्षात घ्यायचं. तिथे आहे शंकर. आणि म्हणून तप्तकुंडावरती बद्रीमध्ये रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत सामान्य माणसांनी तप्तकुंडात स्नानाला जाऊ नये, कारण तिकडे सगळे यक्ष येतात कुंडावरती स्नानाला. त्यांच्यामध्ये व्यत्यय झाला तर ते माणूस जीवाला शिक्षा करतात. त्या शिक्षेत जीव नाही जाणार पण शिक्षा मात्र होते. असे अनेकांचे अनुभव तिथे आहेत. म्हणून 11 ते पहाटे 4 पर्यंत कोणीही जाऊ नये. माहिती सांगतो. आता कोण जात आहे येथे मला माहिती नाही, पण माहिती सांगितली. अशा प्रकाराने मग इंद्रजिताचा जन्म, कुंभकर्णेचं सगळे विचार आणि मग सगळ्यांनी केल्यानंतर बाली सुग्रीव यांच्या जन्मकथा सांगितल्या. सनकादी कुमारांनी येऊन त्याचा सांगितलं. विरोध भक्तीचा विचार सांगितला. चवन ऋषी आलेले. लवणाची भूमी म्हणजे मथुरा नगरी. मग रामाने सगळ्यांना झालं, पण त्यांच्यावरती आक्षेप आला. सीतेचा वरती घेतला गेला म्हणून रामाने तिचं नियोजन केलेलं आहे. खरं म्हणजे तिचा त्याग केला असा अर्थ नाही आहे. आपण म्हणताना आपण आपल्या बुद्धीने म्हणतो. तिचं नियोजन केलं. वाल्मिकींच्या आश्रमाच्या जवळच तिला सोडलेलं आहे, जेणेकरून वाल्मिकी ऋषींकडे ती राहील आणि तिचं संरक्षण आणि तिचं गर्भारपण सगळं पूर्ण होईल. अशा भूमिकेने सगळं त्यांनी नियोजन तिथे केलेलं होतं. आपण म्हणतो परित्यक्ता सीता नाहीये. तिलाच वाटलं नाही तर आपल्याला वाटायचं कारण काय? आम्ही असे नतद्रष्ट आहोत. आमच्या नजरा वाईट आहेत म्हणून आम्हाला वाईट दिसतं. तिने नाही ना सांगायला. मग शेवटी मी एकाला विचारलं की अहो तुम्हाला सांगायला आली का मी परित्यक्त आहे म्हणून? ठरवता कसं तुम्ही? असं झालं. उलट आहे. तिची जेव्हा ती मुलं तिची मोठी झाली, त्यांनी रामायण शिकलं, रामाने यज्ञ केला. त्यावेळेस स्वर्णाची कण एकट्याला यज्ञ करता येत नाही. यज्ञ कर्म म्हणून विदुराने करूच नाहीये काहीच कर्म. कोणतंही कर्म विदुराला करायचा अधिकार नाही. विधवेला काही मर्यादेपर्यंत कर्माचा अधिकार आहे, पण विदुराला अजिबात नाही. आणि त्यांनी त्या ठिकाणी नाही तर सुवर्णाची सीतामाई करून तिथे बसून मग अश्वमेध यज्ञ केला. पुत्रांनी अडवला. तो रामाने तिथे जाऊन चौकशी करून सोडवला. मग त्यांनी त्या ठिकाणी गीत रामायण गायलं वगैरे सगळा भाग त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने सगळ्यांचं झालं. आणि मग त्याच्यामध्ये एक गोष्ट घडते शेवटच्या काळातली, आणि ती म्हणजे अशी आहे की रामाने आपलं आता झालंय. काळाची सत्ता ही देव सुद्धा मानतायत. एकदा असेच राम बसले होते महालामध्ये आणि एक ब्राह्मण भेटायला आला. ब्राह्मणांसमोर पाहिलं लक्ष्मण जे होते
लक्ष्मणाला त्यांनी सांगितलेलं आहे, बाबा रे, मी यांच्याशी चर्चा करणार आहे, तू इथे कोणालाही येऊन देऊ नको, कोणालाही येऊन देऊ नकोस, काही झालं तरी. बरं म्हणाल. आज बसले, चर्चा त्यांच्या चालू होत्या. काही वेळ गेला, दुर्वास तिथे आले. मला आत्ताच्या आत्ता रामाला भेटायचं. भेटता येणार नाही. काय नाही येणार, मग मी जाईल. जाऊ शकणार नाही, मी तुम्हाला जाऊन देणार नाही. शाप माझा माहिती नाही करणार. मग म्हणाला तो, ठीक आहे, सगळ्या नगरीचा नाश होण्यापेक्षा रामाचा, लक्ष्मणाचा विचार, मला शाप एकट्याला भोगायला लागेल, भोगेन मी. आणि तो आतमध्ये जातात. रामच शाप देईल ना, तुम्हाला एकट्याला देईल. दुर्वास देतील तर नगरीला देतील, हे नको व्हायला, म्हणून तो हात सोडतो. रामाने बघितलं आणि तो जो ब्राह्मण आला होता तो दुर्वासांना पाहिला आणि निघून गेला. घात झाला. मी ज्यासाठी आलो तोच हा काळ इथे आलाय, मी येऊन देणार नव्हतो त्याला. आता वेळ तुमची झालेली आहे, तुम्ही विश्वाचे मालक आहात. थांबायचं का निघायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. हे बोलायला तो आला होता. दुर्वासांना अडवायचं होतं, पण रामाला रागवलेलं त्याच्यावरती, मी तुला येऊ नको सांगितलं. दुर्वासांच्या हट्टामुळे. मग दुर्वास असतील ते देतील ना शाप, मला देतील, तुला देतील. पण म्हणाला, तुमचा शाप किंवा तुमचा अधिकार माझ्यावरती आहे, तो मी स्वीकार. मी चूक केली असेल तर मला तुम्ही त्या ठिकाणी शिक्षा करा. म्हणून त्याला शिक्षा केलेली आहे. आता तुझी माझी भेट नाही. म्हणून जो लक्ष्मण गेलेला आहे तो ऋषिकेशला जाऊन राहिलेला आहे, तपसाधना केलेली आहे. म्हणून लक्ष्मण झुला तिथे आहे. लक्ष्मणाचं स्थान आहे तिथे हरिद्वारला, ऋषिकेशला. आणि इकडे रामाने शरीर नजीक सगळ्यांना सगळं दिलेलं आहे. 4 भावांना 4 राज्य दिली, 4 दिशा दिला. त्याच्यात लक्ष्मणाला मथुरेची बाजू दिली, लवणाची भूमी दिली. लवण हेच त्याचे लवणासूर होता. लवण म्हणजे मीठ. तो राक्षस जो होता त्याचे, म्हणून आज मथुरेतलं मृत्तिका ही लवण स्वरूप आहे अजूनही. पुष्कळ या सगळ्याच्या साक्षी आहेत. आम्ही फक्त संवेदनशील रूपाने पाहायला लागलं की सगळ्याची अनुभूती येते. हे त्या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे. आणि नुसतंच जायचं नाही आहे, तर हे सगळं समजून उमजून जेव्हा बघताना, तेव्हा तुम्हाला त्याचे त्या व्यक्तिमत्वाचे निश्चित स्पर्श होतात, दर्शन होतं. हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. आपण आता या दृष्टिकोनातनं रामायणाचं पूर्ण केलेलं आहे. अध्यात्म शेवटचा भाग सगळा झालेला नाही, पण माहिती म्हणून फक्त वरवरचा विषय सांगितला. सगळा घ्यायला एवढा वेळ उपलब्ध नाही आपल्याला, त्या दृष्टीने आपलं समजून घ्या. आणि दुसरं, उद्याला राम जन्माची कथा फक्त होईल सकाळी. तर त्यावेळेला उद्या सकाळी कितीला सांगितलं? 10:30. 10:30ला आहे. आणि 10:30 नंतर आपण आत्ताच रामनवमी उत्सव हा संपन्न होईल. उद्या समर्थांचं सुद्धा आहे. त्याच्याच बरोबर पुढचंही सांगतो, 15 तारखेला श्रीधर स्वामी महाराजांची आराधना आहे. सामान्य असं असतं, सामान्य माणसाचं श्राद्ध असतं, संतांची पुण्यतिथी असते आणि यती असतात, त्यांच्याला तिथीला आराधना असं म्हणतात. त्याच्यामुळे संध्याकाळी 5 ते 8 या वेळामध्ये आपण सगळ्यांनी घरी दर्शन आणि प्रसादाला यायला हरकत नाही. तीर्थराज आणि याची पूजा असते ती, त्याचं दर्शन घेत आहे, कलश पूजा.
ते घेता येईल आपल्याला. कारण आता सगळ्याच गोष्टी उपलब्ध होत नाही आणि त्याला काय होतंय, तो विधी इतका प्रदीर्घ असतो की जवळजवळ दुपार ओलांडते अगदी. आणि मग त्याच्या पुढे म्हटलं की लोकांना उन्हाचा त्रास होतो, म्हणून संध्याकाळी मी आपलं सांगून ठेवलं, संध्याकाळी मंत्र जागरण आहे, सकाळी विधी आहे. आणि नेमकं या वेळेला आईचं श्राद्धही त्याच दिवशी आलंय, कारण द्वितीया आणि तृतीया एकत्र आलेलं आहे या वेळेला. त्यामुळे आम्हाला ते पण त्याच दिवशी सकाळी येऊन मग स्वामींची आराधना असा विधी करावा लागणार आहे. आपण सगळ्यांनी यावं असं 15 तारखेची सांगून ठेवतो. आणि आत्ता आपलं उद्याचा ह्याला राम जन्मकथेचा आपण साधाच करतो, आपण काही बाकी करत नाही. साधा आपला प्रेमापोटी आवडीने भगवत भजन चिंतन करायचं, रामजन्म काळ करायचा आणि त्याच वेळेला समर्थांचा पण या भूमिकेने त्याचा विचार करायचा. काय ना आपण सर्वजण आलात याबद्दल मी आपला निश्चितपणे ऋणी आहे. काही का विना 4 लोक असलात तरी मला प्रेमाचे आहेत, त्याचा आनंद आहे, भगवत भक्तीचा आहे, हे महत्वाचं आहे. भगवंताविषयीचं प्रेम आहे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात, ते असंच वृद्धिंगत राहावं एवढी प्रार्थना करून आजचा विषय संपवू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्व करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. प्रभु रामचंद्र महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.